हॅलो गाईज, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा खूप स्वागत आहे. तो वेलकम टू आवर ब्लॉग मिस्टर अँड मिसेस सोनवणे. तर आजच्या ब्लॉग मध्ये काय असणार आहे, कसं असणार आहे, कुठं जाणार आहे, आम्ही काय खायला जाणार आहे, हे सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये भेटून जाईल. तर आमचा ब्लॉग बघा आणि कम्प्लीट बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि चला आता हॅलो. तर आम्ही आलेलो आहे गार्डन मध्ये. स्वनाला फर्स्ट टाइम आणलंय ह्या गार्डन मध्ये. तिला सांगितलं की आमच्या सगळ्या घराच्या जवळ सगळे गार्डन, मॉल, खाऊगल्ली राहतो अशा भारी जागी सगळं भेटून जातं. तुमच्यापेक्षा आमच्या इथे सगळं जवळ आहे. काय जवळ आहे? सगळं गार्डन म्हटलं नाही ना, गार्डन दाखव. सगळं जवळ आहे. एवढे गार्डन आहेत तिथं की तुमच्या इथं पण एवढे गार्डन. पर 10 किलोमीटर घेऊन जाते गार्डन. असू द्या, काय नाही. तुम्हाला दाखवतो आमचं गार्डन, जे की बीटी कडे रोडला आहे. खूप जण आले असतील या गार्डनला. भरपूर मोठं आहे. सध्या तरी आम्ही एवढेच जागी आहे. पुढं पण खूप जास्त मोठं आहे. सो गार्डनमध्ये येण्याचा आमचा उद्देश मेन तर हा होता की थोडेसे रील्स काढता यावे. आणि हे रील्स करून झालेले आहे. झाले ना, जसे पाल तसे निघाले का? हो, तर जसे पाल तसे रील्स निघालेत. माझी आयडी मी खाली मेन्शन करते, तर माझ्या आयडीला जावा इन्स्टावरती, तर फॉलो करा आणि माझ्या रील्स बघा. कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. रील्सनी सुरुवात झाली होती, आता यूट्यूबवरती आले. रील्सवरती तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट तर दिला, तसाच यूट्यूबवरती पण द्या. तर आता आपण नेक्स्ट लोकेशनवरती चाललोय. तर ती नेक्स्ट लोकेशन काय आहे, चला बघूया. तर आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनवरती आलेलो आहे, ज्याला इथली खाऊगल्ली बोलली जाते. त्याचं नाव आहे DC आणि फुल फॉर्म आहे डेस्टिनेशन सेंटर. खूप जणांना माहिती असेल, तरी पण त्यांना सांगतो. सर्व प्रकाराचं टाइमपास, जेवण, चटपटा बिटपटा सगळं इथं भेटतं. तुम्हाला दाखवतो. पुढंपर्यंत स्टॉल्स आहे. So this is specialty of chops. This is best choya chop. एकदा खाल तर सारखं खाल. जर तुम्हाला खायचं, दिस इज सोया चाप. जर तुम्हाला खायचं असेल सोया चाप मगरपट्टा DC मध्ये, तर बाबाजी चापचे इथे या. खूप टेस्टी, खूप सॉलिड. एकदा खाल तर सारखं खाल. खूप म्हणजे खूप टेस्टी. तुम्ही बघू शकता, माझ्या तोंडाला आता पाणी आलंय. आय कांट वेट टू सी यू. कंटिन्यू करतो ब्लॉग, खाऊन जातो मग भेटतो. तर आता आम्ही मागवले. माझ्या तोंड तर दाखव मला. हे तर तुम्ही बघतच राहील, मला बघा. तर आता आम्ही मागवले छोले चिक्की चाट, सॉरी छोले कुलचा टिक्की, छोला टिक्की चाट आता आम्ही मागवले, जे की खूप गरम आहे, स्पायसी आहे. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. मला माहिती नाही कशी टेस्ट असणार त्याची, कशी काय. ट्राय करू. तर लोकांना बघितलं, खूप जण खात होते, खूप मस्त दिसत होतं. म्हणलं आपण पण ट्राय करूया. स्पायसी बोललो, खाऊन बघतो आणि बघू मग कसं आहे. तर आता सगळं खाऊन पिऊन झालं, पेट पूजा झाली आहे. तर आता घरी निघालोय. तो मगाचा मी जो चाट खाल्लेला, टिक्की चाट, सुपर होता. बायकोची हे कमेंट होती त्या चाटवरती की बाबा क्या सोया चापपेक्षा आलू टिक्की चाट खूप मस्त होता. आणि सिरियसली मस्त होता. तर तुम्ही तो पण ट्राय करू शकता. तर आता घरी निघालोय, चलो. सो फायनली ह्या थंडीमधून घरी आलेलो आहे. गरमीमध्ये जरा बरं वाटतंय. मस्त गरम गरम खाऊन पण खूप मस्त वाटलं.
तुम्ही पण जरा घराच्या बाहेर निघा, जरा फिरा, थंडी हवा खावा, मस्त गरम गरम खाऊन मस्तपैकी घरी या, एन्जॉय करा. ओके, तर ह्याच प्रकारे मी आजचा ब्लॉग एंड करतो. आमचा ब्लॉग बघत राहा. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघत राहा. एवढंच. थँक्यू सो मच. बाय बाय.